होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर गेला होता। अवघ्या काही दिवसांवर त्याच्या लग्नाची तारीख होती। दोन्ही कुटुंबीय लग्नाच्या तयारीत मग्न होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। लोहगडावर गेलेला केतनचा पाय घसरला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला। पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचं मन सुन्न झालंय। पाहूया हा हृदयद्रावक रिपोर्ट। डोळ्यात लग्नाचं स्वप्न सजवत लोहगडावर गेलेल्या या तरुणाचं नाव आहे केतन अग्रवाल। पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा होता। अवघ्या काही दिवसात तो आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार होता। उदयपूरमध्ये भव्य विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती। कोट्यवधी रुपये खर्च करून आलिशान विला देखील बुक करण्यात आले होते। पाहुण्यांच्या याद्याही तयार झाल्या होत्या। त्यांना ने-आण करण्यासाठी 2 विमानांचं बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबीय आनंदात होते, मात्र या सर्व आनंदावर आता क्षणात विरजण पडलं। होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केतननं लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जायचं ठरवलं होतं। निसर्गाच्या सानिध्यात त्यांना वाढदिवस साजरा करायचा होता। ठरल्यानुसार दोघेही गुरुवारी सकाळी लोहगड किल्ल्यावर पोहोचले। भटकंती सुरू झाली। किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात ते फिरत होते, मोबाईलमध्ये फोटो काढत होते। त्याच्या आनंदाचे हे सर्व क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद होत होते। मात्र त्यांच्या आनंदाचे हे क्षण काही वेळातच दुःखाच्या खोल दरीत कोसळले। गडावरील एका कड्यावरून फोटो काढण्यासाठी केतनने पोच दिली आणि घात झाला। गडावरील निसरड्या पृष्ठभागामुळे अचानक केतनचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला। हे पाहून सोबत असलेल्या तरुणीने आरडाओरडा केला। गडावरील इतर नागरिक मदतीसाठी धावून आले। घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस, मावळ वन्यजीव पथक आणि शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला माहिती देण्यात आली। पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। घनदाट झाडी आणि अवघड भौगोलिक परिस्थितीतही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। 3 तासानंतर केतनला खोल दरीतून बाहेर काढण्यात आलं। मात्र केतनची जीवानिशी सुरू असलेली झुंज केव्हा संपली होती। आई वडिलांचा लाडका मुलगा, बहिणीचा आधार आणि काही क्षणातच कोणाच्या आयुष्याचा जोडीदार होणार असलेला केतन एका क्षणात सर्वांना कायमचा सोडून गेला। ज्या घरात काही दिवसांनी मंगलधून वाजणार होती, त्या घरात आता स्मशान शांतता पसरली आहे। ज्याच्या हातात काही दिवसांनी वरमाला पडणार होती, त्याच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली। जे डोळे सुखी संसाराची स्वप्न पाहत होते, ते कायमचे मिटले गेले। नियती कधी कोणता खेळ खेळेल याचा अंदाज कुणालाच नसतो। आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल टाकण्याआधीच मृत्यूने केतनला गाठलं आणि आनंदाने सजलेलं एक घर क्षणार्धात दुःखाच्या अंधारात बुडालं। लोणावळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत।